रेशन कार्ड धारक आहेत, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय एक महत्त्वाची अपडेट आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अतिशय महत्त्वाची अपडेट काल दिलेली आहे। जे रेशन कार्ड धारक आहेत, रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा हा 2026 पासून मिळणार आहे। जानेवारी 2026 पासून आनंदाचा शिधा मिळणार आहे आणि या आनंदाच्या शिध्यामध्ये 26 वस्तू रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। तर नेमके कोणते रेशन कार्ड धारक यासाठी पात्र असणार आहेत किंवा कोणत्या 26 वस्तू रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत किंवा रेशन कार्ड धारकांना या वस्तू मिळण्याबाबत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय अपडेट दिलं याची क्लिप सुद्धा आपण पुढे जोडणारच आहोत। परंतु या 26 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, कोणत्या रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा म्हणून मिळणार आहेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात या वस्तू कोणत्या आहेत आणि त्यानंतर पाहूयात कोणत्या रेशन कार्ड धारकांना या 26 वस्तू या मिळणार आहेत। त्याची एक लिस्ट आहे, ती लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे किंवा बाजूला त्याची एक प्रिंट सुद्धा शक्य झाल्यास प्रिंट सुद्धा लावते। तर या वस्तू कोणत्या आहेत त्या अगोदर आपण पाहूयात। तर बघा, पहिली वस्तू आहे ती म्हणजे अतिशय महत्त्वाची, जी मुलांच्या शिक्षणासाठी जे रेशन कार्ड धारक आहेत त्या रेशन कार्ड धारकांची जी मुले आहेत त्यांच्या शिक्षणासाठीची अतिशय महत्त्वाच्या वस्तू मिळणार आहेत। त्यामध्ये एक डझन वह्या मिळणार आहेत, फुल स्केप वह्या मिळणार आहेत 1 डझन। त्यानंतर कंपास पेटी मिळणार आहे, त्यामध्ये सगळ्या वस्तू येणार आहेत, पेन, पेन्सिल, जे अकॅडमिक लागतं, शिक्षणासाठी लागतं ते त्या कंपासमध्ये सगळे येणार आहे। असे एक कंपास पेटी मिळणार आहे, शिक्षणासाठी इतकं भेटणार आहे। त्यानंतर फरसाणा एक पुडा, 1 किलोचा फरसाणा पुडा मिळणार आहे। त्यानंतर 1 किलो पोहे मिळणार आहेत। त्यानंतर 5 किलो तांदूळ मिळणार आहेत, तेही चांगले तांदूळ मिळणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच तूर डाळ 1 किलो मिळणार आहे, चना डाळ 1 किलो मिळणार आहे। त्यानंतर गरा सुद्धा 1 किलो मिळणार आहे, 1 किलो मिठाचं पॉकेट मिळणार आहे। त्यानंतर आटा म्हणजे गव्हाचं पीठ आहे ते 5 किलो मिळणार आहे। त्यानंतर चटणी पावडर म्हणजे जे तांबडं तिखट असतं ते सुद्धा 500 ग्रॅमचं पॉकेट मिळणार आहे। त्यानंतर साखर 1 किलो मिळणार आहे, निरमा पावडर हे 1 किलोचं पॉकेट मिळणार आहे। त्यानंतर अंघोळीचा साबण 2 मिळणार आहेत, कपड्याचे साबण 2 मिळणार आहेत। त्यानंतर तेल 1 किलो म्हणजेच खायचं तेल आहे ते 1 किलो मिळणार आहे। त्यानंतर दंतमंजन ट्यूब आहे ती एक मिळणार आहे किंवा त्याचा डबा असेल तो मिळणार आहे। त्यानंतर ब्लँकेट 1 नग मिळणार आहे, टॉवेल 1 नग मिळणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी, त्या कुटुंबातील लाडक्या बहिणींसाठी एक साडी मिळणार आहे। त्यानंतर बेसनचं पीठ असतं म्हणजेच चना पीठ असतं ते 1 किलो मिळणार आहे। त्यानंतर मसाला 500 ग्रॅमचं पॉकेट मिळणार आहे। त्यानंतर हळद पावडरचं 500 ग्रॅमचं पॉकेट मिळणार आहे। त्यानंतर चहा पावडरचं 500 ग्रॅमचं पॉकेट मिळणार आहे आणि सतरंजी 1 नग मिळणार आहे। अशा 26 वस्तू आनंदाचा शिधा म्हणून रेशन कार्ड धारकांना देण्याचा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। आता हे जे सर्व साहित्य आहे ते कोणाला मिळणार किंवा केव्हापासून मिळणार, तर हे जे सर्व साहित्य आहे ते 2026 पासून, जानेवारी 2026 पासून रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। परंतु कोणत्या रेशन कार्ड धारकांना, तर ज्यांचं रेशन कार्ड पिवळं आणि केशरी आहे अशाच जे रेशन कार्ड धारक आहेत अशाच रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा हा मिळणार आहे। त्यामध्ये सुद्धा चौकशी केली जाणार आहे की खरेच ते जे रेशन कार्ड धारक आहे ते रेशन कार्ड धारक पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकासाठी पात्र आहेत का, ही चौकशी करूनच आनंदाचा शिधा हा जानेवारी 2024 पासून वाटप करणार असल्याचे माननीय एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलेलं आहे। त्याची क्लिप सुद्धा मी पुढे जोडणार आहे। ती साहित्य त्यांनी प्रत्यक्षरित्या दाखवलेलं आहे, कोणकोणतं साहित्य आहे, त्यामुळे त्याची क्लिप सुद्धा मी पुढे जोडणार आहे, त्यामुळे ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची आहे। सो या 26 वस्तू आनंदाचा शिधा म्हणून रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल कोणकोणत्या 26 वस्तू मिळणार आहेत किंवा कधीपासून मिळणार आहेत किंवा कोणत्या रेशन कार्ड धारकांना या 26 वस्तू या मिळणार आहेत। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।